कोणतंही मंदिर हे धर्म म्हणून नाही, पण कला म्हणून पाहिलं की त्या मंदिराचे वेगवेगळे कंगोरे तुमच्यासमोर उलगडत जातात। रायगडावरील जगदीश्वर मंदिर ही आपण धर्म म्हणून न पाहता कला म्हणून त्याचं वैशिष्ट्य पाहूया। दुर्गेश्वर किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीवरील शिलालेख या मंदिराचं वेगळेपण दाखवतो। हिरोजी इंदुलकर, ज्यांना रायगडाचा निर्माता नाही म्हणता येणार पण इंजिनियर म्हणून ज्यांची गणना होते, त्यांनी हा लिहिलेला लेख सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर। जगदीश्वर मंदिरात तुम्ही पहिल्या पायरीतून आतमध्ये आलात की सर्वप्रथम काय करायचं तर आजूबाजूचा 360 डिग्रीमध्ये दिसणारा सुंदर उंचावरचा निसर्ग कोकणातील पाहून घ्यायचा, मगच पुढे जायचं। दुर्गेश्वर किल्ले रायगडाचे बरेचसे अभ्यासक असं म्हणतात की जगदीश्वर मंदिर म्हणजे दुरून पाहिलं की ते एका मस्जिदीसारखं दिसतं, मंदिरासारखं नाही, मस्जिदीसारखं दिसतं। मुळात ही संकल्पनाच कुठून आली समजत नाही। हे मिनार नव्हेत, मस्जिदीला मिनार असतात, तर हे आहेत मनोरे। अजून एक कारण असं करण्यामागे सांगितलं जातं ते म्हणजे शत्रू सैनिकांनी म्हणजेच मुघलांनी म्हणजेच मुसलमानांनी येथे आक्रमण करून इथले देवता तोडू नये म्हणून हे असं बांधले। ते शक्य आहे का? ज्या राजाने मुसलमानांच्या मुघलांच्या उरावर बसून स्वराज्य स्थापन केले, रायगडावरती राजधानी उभारली, तो रायगडावरती घाबरेल आणि आपल्या मंदिराचं बांधकाम मस्जिदीसारखं कराल? छत्रपती कधीच आपल्या आयुष्यात मुघलांना घाबरले नाहीत। हे आपल्या इथल्या काही नतद्रष्ट लोकांनी असं अफवा पसरवली ही का त्यांचं त्यांना माहिती। जेजुरी येथील मार्तंड मल्हारी अर्थातच मल्हारी किंवा खंडोबाचं मंदिर ही असंच मिनार टाईप आहे, त्याला तर कोण मस्जिद म्हणत नाहीत, मग इथेच का? दुर्गेश्वर किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या नंदीचं दर्शन घेऊन मंदिरात शांतपणे प्रवेश करायचा। मग मंदिराचं खऱ्या अर्थाने 350 ते 450 वर्षापूर्वी उभारलेलं दगडातील अतिउत्कृष्ट मंदिराचं काम पाहता येतं। इतकं अक्षम्य दुर्लक्ष होऊन आज एक थेंबही भर पावसात पाणी इथून गळत नाही। मंदिराचं बांधकाम, स्ट्रक्चर आणि घुमट इतके सुंदर आहेत की पाहतच राहावं। प्रसन्न आणि उत्कृष्ट दगडी बांधकाम असलेल्या जगदीश्वर मंदिरातील शिवलिंग ही खूप सुंदर रीतीने सजवलेलं आहे। तुम्ही पाहता तेव्हा तुमच्या मनाला शांती नक्कीच लाभते।